जीवनामध्ये आपलं आयुष्य किती आपल्यालाच माहित नाही, जीवनामध्ये समाजासाठी काहीतरी करावं या हेतूने मी या जागृती परिवारामध्ये आलेलो आहे आणि मी याच्यामध्ये संचालक आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे आपण स्वतः तर उभा राहणारच आहे, पण इतरांना उभा करण्यामध्ये जो आनंद आहे तो अवर्णनीय आहे. जिंदगीमध्ये प्रत्येक जणाला काही ना काही आपण दुसऱ्यासाठी काहीतरी करू वाटतो. एक व्यक्ती काही करू शकत नाही. एक व्यक्ती एकाला उभा करेल किंवा दोघाला उभा करेल, पण सगळे एकत्र त्याच विचाराने भरलेले लोक एकत्र आले तर वाटेल ती करू शकतात. जग निर्माण करू शकतात, देश निर्माण करू शकतात, काय वाटेल ते होऊ शकते. पण अनेकांचा हातभार, अनेकांचं सहकार्य, अनेकांचा हातात हात असेल तर कुठलीही कल्पना संकल्पना आपण वास्तवात आणू शकतो. हे जागृतीच्या मार्फत आपल्याला समजून येईल जातात की एक समाजामध्ये खूप खळबळ माजवणारी संकल्पना आहे. इतरांना उभं करा, आपण आपोआपच उभं राहणार आहोत. इतरांना सहकार्य करा, अनेक जण आपल्याला सहकार्य करणार आहेत. इतरांना सुखी करा, आपोआपच आपण सुखी होणार आहे. स्वतः कितीही मिळवलं, खाल्लं, केलं तर पोट तेवढं मोठं नाही, पण इतरांच्या सगळ्यांना उभं करून सगळ्यांना चार घास खाऊ घालावं. याच्यामध्ये खरोच आपले संत महंत वगैरे जे आहेत ना, खरोखर वारसा आपल्याला आपल्या हिंदू धर्माचा खूप मोठा आहे. छोटी छोटी वाक्य जर आपण ऐकली तर खूप मोठी गोष्ट आहे. स्वतः जगा, त्यापेक्षा इतरांना जगा आणि नंतर इतरांना जगवा आणि नंतर जगा. आपोआपच तुम्हाला इतर लोक जगवतात, पण अगोदर इतरांना, स्वतः जगण्यापेक्षा ना इतरांना जगवण्याचे प्रयत्न करा, ते लोक तुम्हाला आपोआपच जगवतात. म्हणून ते आपल्या हिंदू धर्माच्या तत्वामध्ये तर आहेत, स्वतःसाठी जगला तर ते मेलाच आहे, इतरांसाठी जगला तर इतिहास तुम्हाला कायम जिवंत ठेवतो. ही संकल्पना खूप चांगली आहे. आता याच्या बाबतीत जर आमचे राज गायकवाड सर खूप व्यवस्थित तुम्हाला सांगतील. थोड्या गोष्टी मी काय मध्ये सांगत नाही, तेवढं सांगून